आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी निवासिनी याच्या चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भक्तांसाठी जवळपास उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक या मालेगावहून जात असतात सप्तशृंगी गडापर्यंत। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव शहरामध्ये ओम गुरुदेव भक्त मंडळामार्फत लाखो भाविकांना जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, चार्जिंगची व्यवस्था, भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था, सावलीची व्यवस्था अशा मोठ्या प्रमाणावरती ओम गुरुदेव भक्त मंडळ गेल्या 32 ते 30 वर्षापासून ही परंपरा निभवते। ज्या पद्धतीने मालेगाव शहरातील यशस्वी कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या एका कंपाऊंडमध्ये समाजसेवी संघटना, समाजसेवक आणि व्यापारी काही मंडळांनी एकत्रित येत लाखो भाविकांना दररोज जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करून देण्यात कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता ज्या पद्धतीने अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत आदिशक्ती आदिमायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पायी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी या ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। त्या पार्श्वभूमीवर या मंडळाचे दरवर्षी नवनियुक्त अध्यक्ष या ठिकाणी मानकरी दिला जातो। त्या पद्धतीने यावेळेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात। नेमकं कधीपासून ही परंपरा आहे, नेमकं काय केलं जातं? गुरुदेव भक्त मंडळाची ही परंपरा साधारणतः 30-32 वर्षापासून अखंडित सुरू आहे। फक्त करोनाच्या कालावधीत काही 2 वर्ष बंद होती। काका, अनेक भाविक इथं दान करत असतात, कशा पद्धतीने दानची व्यवस्था असेल, काय केलं जातं? कोई भक्त ऐसे आते, कोई 50 देता, कोई 51,000 देता, कोई 11 देता, कोई 10,000 देता, कोई 25 देता, ऐसा करता सब मिलून नक्कीच कुठल्याप्रमाणे वर्गणीच्या स्वरूपाने दिलं जातं, परंतु या ठिकाणची नियोजन आणि सेवा करण्याची पद्धत कशी असते, नेमकं कसं नियोजन केलं जातं? नियोजन का सगळे कार्यकर्ते मिळूनच काम करतात। एकंदरीत ज्या पद्धतीने एक सर्व कार्यकर्ते मिळून लाखो रुपयाची किंवा शेकडो रुपयाची वर्गणी घेत लाखो भाविकांना या ठिकाणी निःशुल्क जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था केली जाते। भाविकांनी इथून दर्शन करून, इथून जेवण करून सप्तशृंगी गडाकडे रवाना होतात। मनोहर शेवळे, टीव्ही मराठी, मालेगाव।